तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली। आपण थेट जाऊयात। बघा, मनसे महाविकास आघाडी या विषयावर वेगळे नाही आहेत। या विषयावर सर्वपक्षीय लोक काम करत आहेत, सर्वपक्षीय बैठका होत आहेत, सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि सर्वपक्षीय मोर्चा या विषयावर निघतो। प्रत्येकजण आपापली भूमिका मांडताना दिसतोय तुम्हाला। राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतला त्यांच्या यादी प्रमुखांचा, त्यासुद्धा त्याने याच विषयावरती जोर दिला। राहुल गांधी हे सातत्याने या विषयावरच बोलत आहेत, किंबहुना या विषयाला सुरुवातच राहुल गांधी यांनी केली आहे, मान्य केलं पाहिजे। तेजस्वी यादव बिहारमध्ये याच विषयावरती पोड अधिकार यात्रा राहुल गांधींबरोबर त्यांनी काढली आणि वातावरण त्यांनी एक माहोल बनवला। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस याच विषयावर निवडणूक आयोगाशी चर्चा करते आहे। संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे। जर मतदार यादीत शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते। त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची तयारी काल दिवाळी संपलेली आहे। दिवाळीच्या हँगओव्हरमधून लोक बाहेर पडतील आज, आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू। काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली। पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी, कार्यकर्त्यांशी, आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल। निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे, तर निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात। एसआयटी चौकशीमध्ये मतचोरीच्या रेड कार्डचा पर्दाफाश झालेला आहे। असं आहे की कर्नाटकमध्ये पर व्होट डिलीट 80 रुपये, फार स्वस्तात सौदा करतात। 80 रुपयामध्ये 1 व्होट डिलीट केलं जातं। अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातो, कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर, तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी अशा एकूण 6 एजन्सी त्यांनी लावलेल्या आहेत। त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची। अशासाठी शिंदे, मिंधे आणि फडणवीस म्हणजे भाजपा यांनी 6 ते 7 एजन्सीज कोट्यावधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेल्या आहेत। म्हणून तर ते सांगतायत ना की आमचाच महापौर होईल, आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर कोठारे। राऊतसाहेब, आणखी एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, मतचोरी हा तुमच्या मुद्द्यावर अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे। आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळेंनी आपल्या भाषणात केला आहे। त्यांचं असं म्हणतंय की आपल्या पक्षाचा पण लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा सगळ्यांचे फोन सर्व्हेलन्सला टाकलेले आहेत। व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, तुम्ही कोणाशी काय संवाद साधता हे सगळं आम्हाला कळतं आहे। तुमचे व्हॉट्सअप सर्व्हेलन्स। तर राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सवर आपलं लक्ष असणारच आहे।